लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्रातही महापालिका निवडणुका या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सोबत लढवणार आहे। लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्रातही महापालिका निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सोबत लढवणार आहे। त्यासाठी काही जागांची मागणी करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात आमच्या पक्षाला चांगली संधी आहे, यामुळे महाराष्ट्रात मोठा विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांनी पत्रकार परिषदेत दिली। पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पक्षाची चांगली घोडदौड सुरू आहे। बिहारमध्ये पक्षानं 28 जागा उभ्या करून 19 जागी विजय प्राप्त केला। सध्या पक्षाचे 5 खासदार आणि 19 आमदार आहेत। या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, महासचिव प्राध्यापक अशोक गायकवाड, प्रशांत ननावरे, राम सोनवणे, विजय गायकवाड, राजेश छाजेड, प्रमोद भालेकर, महेश काळोखे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। कुठल्याही निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उभा करायचं। एनडीए बरोबर जिथं आमची युती होईल त्या ठिकाणी युती करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे। पण जिथे युती होत नसेल तिथं समंजसपणानं वरिष्ठांशी चर्चा करून, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबतचा आम्ही सर्वजण निर्णय घेणार आहोत। आणि या निवडणुकामध्ये एक असतं की जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना एक संधी निर्माण झालेली असते। त्या संधीमधून पक्षाचं नाव होत असतं। पक्ष संपूर्ण गावागावामध्ये पोहोचण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात। सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवा उभा राहिलेला आपला हा पक्ष असल्या कारणानं या निवडणुकीमध्ये त्या जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा ग्रामपंचायतीच्या असतील, यामध्ये सुद्धा आम्ही सहभाग घ्यायचा है। देश में कार्यकर्ताओं में एक नया जोश है, उसी को इनकैश करने के लिए हम लोगों ने अपना मन बना लिया है। वक्त की ज़रूरत है, इसलिए पार्टी जो है वो 6 दिसंबर के बाद में महाराष्ट्र के गांव-गांव तक पहुंचने का काम करेगी और अपने पार्टी के विस्तार के लिए तमाम साथी जी जान से लगेंगे। इसी उद्देश्य से आज की हम लोगों ने मीटिंग बुलाई है और एक निरीक्षित या पुराना साथी होने के नाते मेरी अपनी ये सोच है कि ये एक नई शुरुआत है और ये बहुत आगे तक जाएगी।